मूर्ती त्या ठिकाणी सध्या आपण समुद्रात पाहतोय। ओहोटीची वाट पाहिली जाणार आहे। सध्या भरतीची वेळ आहे। पुन्हा एकदा ओहोटीला सुरुवात झाल्यानंतर तराफ्यावर ही मूर्ती विराजमान करण्याचे प्रयत्न केले जातील आणि त्यानंतर मग खोल समुद्रात लालबागच्या राजाच्या मूर्तीला विसर्जनासाठी नेलं जाईल। भरतीमुळे सध्या तराफ्यावर ही मूर्ती विराजमान करण्यात काहीशा अडचणी आलेल्या होत्या। मोटराईज तराफा यंदा पहिल्यांदाच लालबागच्या राजाच्या विसर्जनासाठी बनवून घेण्यात आलेला होता। अत्याधुनिक असा हा तराफा होता। त्या तराफ्यामधला तंत्रज्ञानाचा, भक्ती आणि परंपरेचा असा हा संगम आणि मोटराईज असा हा तराफा, ज्याला समुद्रात नेण्यासाठी कुठल्याही बोटीची गरज लागणार नव्हती। तर त्या तराफ्यावर ही मूर्ती विराजमान करताना अडचणी आल्या। मोठा प्रयत्न करण्यात आला। जवळपास तासा-दीड तासाच्या प्रयत्नानंतर सुद्धा ओहोटीची परिस्थिती नसल्यामुळे, ओहोटी नसल्यामुळे, भरती त्या ठिकाणी सुरू असल्यामुळे ही मूर्ती जी आहे त्या तराफ्यावर विराजमान करणं शक्य झालं नाही आणि त्यामुळेच आता अखेर वाट पाहिली जाते। ओहोटी लागल्यानंतरच लालबागच्या राजाची मूर्ती पुन्हा एकदा तराफ्यावर विराजमान करण्याचे प्रयत्न केले जातील। सध्या मंडळाच्या पदाधिकाऱ्यांकडून वाट पाहिली जाते। भरतीची वेळ असल्यामुळे ओहोटी लागल्यानंतरच पुन्हा एकदा बाप्पाच्या मूर्तीला तराफ्यावर विराजमान करण्यासाठीचे प्रयत्न केले जातील। तर तुर्तास इतर ज्या गणेश मूर्ती आहेत त्यांच्या विसर्जनासाठी तराफ्यावरून या मूर्ती खोल समुद्रात विसर्जनासाठी नेल्या जात आहेत। लालबागच्या राजाच्या विसर्जन मिरवणुकीला साधारणतः काल 12-12:30च्या सुमारास सुरुवात झालेली होती। मोठा उत्साह भक्तांमध्ये दिसून आलेला होता। ढोल-ताशाचा गजर होता, गुलालाची उधळण होती आणि त्याच उत्साहात लालबागच्या राजाची ही मूर्ती विसर्जनासाठी, लालबागचा राजा विसर्जनासाठी गिरगाव चौपाटीवर दाखल झालेला होता। त्याच वेळेला गणेश भक्त सुद्धा मोठ्या संख्येने समुद्रात उतरलेले होते। बाप्पाच्या विसर्जनावेळी त्या ठिकाणी बाप्पाची छबी टिपण्यासाठी म्हणून मोठ्या संख्येने गणेश भक्तही समुद्रात उतरले होते। त्यानंतर लालबागच्या राजाच्या मूर्तीला, लालबागच्या राजाला अत्याधुनिक अशा मोटराईज तराफ्यावर विराजमान करण्याचे प्रयत्न सुरू करण्यात आले। तब्बल तासा-दीड तासाचे प्रयत्न झाले। विराजमान करणं शक्य झालं नाही। आता वाट पाहिली जाते, ओहोटीची वाट पाहिली जाते आणि त्यानंतरच मग लालबागच्या राजाला पुन्हा एकदा तराफ्यावर विराजमान करण्याचे प्रयत्न केले जातील आणि मगच खोल समुद्रात विसर्जनासाठी लालबागच्या राजाला नेलं जाईल। तराफ्यावरती गेलेला नव्हता, परंतु आता लालबागचा राजा जो आहे तो आता ज्यावेळेस समुद्रातलं पाणी कमी होईल, ओहोटी येईल, त्यावेळेस लालबागचा राजा जो आहे तो पुन्हा एकदा तराफ्यावरती जाईल आणि त्यानंतर खोल समुद्रात जाऊन त्याचं संपूर्ण विसर्जन जे आहे ते करण्यात येत असताना आपल्याला पाहायला मिळणार आहे। परंतु कोळी बांधवांकडनं आता लालबागचा राजाची मूर्ती जी आहे ती समुद्रात आणण्याचा प्रयत्न जो आहे तो या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळतोय। समुद्राला सकाळच्या वेळेस भरती होती, त्यामुळे अंदाज जो आहे तो लागला नसला कारणाने संपूर्ण लालबागच्या राजाची मूर्ती जी आहे ती तराफ्यावरती चढली गेली नव्हती। परंतु लालबागच्या राजाची मूर्ती जी आहे ती तराफ्यावरती चढवण्याचे अनेक प्रयत्न जे आहेत ते कोळी बांधवांकडून आणि त्याचसोबतच लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या पदाधिकाऱ्यांकडून करण्यात येत होती, परंतु त्या प्रयत्नांना अपयश आल्यानंतर आता मात्र समुद्रातलं पाणी कमी होण्याची वाट जी आहे ती लालबागच्या राजा मंडळाकडनं या ठिकाणी वाट बघण्यात येणार असल्याची माहिती जी आहे ती मंडळाकडनं देण्यात आलेली आहे। आणि दुसरीकडे आपण पाहू शकतो की गिरगाव चौपाटीवरती जिथे आपली नजर जाईल तिथे गणेश भक्तांची अलोट गर्दी जी आहे ती आपल्या बाप्पाला निरोप देण्याकरता या ठिकाणी जमलेली असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। जवळपास 18 ते 20 तास विसर्जन मिरवणुका काढून सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या गणपती जे आहेत ते गिरगाव चौपाटीवरती विसर्जनाकरता दाखल झालेले असल्याचा आपल्याला पाहायला मिळतंय। आणि त्यातच आता लालबागचा राजा जो आहे तो काल सकाळी 10 वाजल्यापासून त्याची विसर्जन मिरवणूक निघालेली होती आणि आता जवळपास 18 ते 20 तास विसर्जन मिरवणूक झाल्यानंतर लालबागच्या राजाची ही संपूर्ण मूर्ती जी आहे ती गिरगाव चौपाटीवरती या ठिकाणी दाखल झालेली असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। परंतु लालबागच्या राजाची मूर्ती जी आहे ती तराफ्यावरती कुठेतरी चढली गेली
झाली नव्हती, त्यामुळे आता पुन्हा एकदा संपूर्ण समुद्रातील पाणी कमी होण्याची वाट जी आहे ती बघितली जाणार आणि त्यानंतर लालबागच्या राजाची मूर्ती जी आहे ती पुन्हा एकदा तराफ्यावरती आणण्याचा प्रयत्न केला जाईल आणि त्यानंतरच संपूर्ण तराफा जो आहे तो खोल समुद्रात जाऊन लालबागच्या राजाच्या बाप्पाचं विसर्जन या ठिकाणी केलं जाणार असल्याची माहिती जी आहे ती सध्या लालबागच्या राजाच्या मंडळाकडून या ठिकाणी देण्यात आलेली असल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे। तर ही दृश्य आपण गिरगाव चौपाटीवरची पाहतोय। सध्या लालबागचा राजा हा समुद्रातच आहे। ओहोटीची वाट पाहिली जाणार आहे। मंडळाच्या पदाधिकाऱ्यांकडून हा निर्णय घेण्यात आलाय की ओहोटी सुरू झाल्यानंतरच, ओहोटी लागल्यानंतरच त्या ठिकाणी बाप्पाला पुन्हा एकदा तराफ्यावर विराजमान करण्याचा प्रयत्न केला जाईल आणि मग तराफ्यावरून बाप्पाला खोल समुद्रात विसर्जनासाठी नेलं जाईल। लालबागच्या राजाची ही मूर्ती आपण समुद्रात पाहतोय। त्या ठिकाणी आजूबाजूला तटरक्षक दलाचे जवान, कोळी बांधव उपस्थित आहेत बाप्पाच्या मूर्तीसोबत। तर ओहोटीला सुरुवात झाल्यानंतरच त्या ठिकाणी पुन्हा एकदा प्रयत्न केले जातील लालबागच्या राजाला तराफ्यावर विराजमान करण्याचे। साधारणतः 8:30च्या सुमारास लालबागचा राजा याला तराफ्यावर ती मूर्ती बाप्पाची विराजमान करण्याचे प्रयत्न सुरू झालेले होते। अत्याधुनिक मोटराईज असा हा तराफा या ठिकाणी सज्ज ठेवण्यात आलेला होता। त्याला फुलांनी सजवण्यात आलेलं होतं आणि हा तराफा अत्याधुनिक होता। कोणत्याही इतर बोटीच्या मदतीची या तराफ्याला गरज नव्हती समुद्रात नेण्यासाठी। मात्र या मूर्तीला तराफ्यावर विराजमान करण्यात अडचणी आल्या, कारण पहिल्यांदाच अशा प्रकारे मोटराईज तराफा वापरला जात होता। समुद्रात बाप्पाच्या मूर्तीला त्यावर विराजमान करणं भरतीमुळे शक्य झालं नाही। भरतीच्या लाटा त्या ठिकाणी होत्या आणि त्या परिस्थितीमुळेच बाप्पाला त्या तराफ्यावर विराजमान करणं शक्य झालं नाही। खरं तर खूप मोठे प्रयत्न करण्यात आले। दीड तासाच्या प्रयत्नांनंतर सुद्धा जेव्हा बाप्पाची मूर्ती त्या तराफ्यावर विराजमान करणं शक्य झालं नाही, त्यानंतर हा तराफा त्या ठिकाणाहून सध्या बाजूला नेण्यात आलेला आहे आणि आता सध्या बाप्पाची ही मूर्ती आपण पाहतोय। मगाशी गुडघ्याच्या इथपर्यंत असलेलं पाणी आता कमरेपर्यंत आलेलं आहे आणि त्या ठिकाणी भरती ओसरल्यानंतर, ओहोटी सुरू झाल्यानंतरच बाप्पाची मूर्ती, बाप्पाला पुन्हा एकदा तराफ्यावर विराजमान करण्याचे प्रयत्न केले जातील। तुर्तास इतर गणेश मूर्ती ज्या त्या ठिकाणी गिरगाव चौपाटीवर विसर्जनासाठी दाखल झालेल्या होत्या, त्या मूर्ती तराफ्यावरून खोल समुद्रात विसर्जनासाठी नेल्या जात आहेत। आपण या ठिकाणची आत्ता ही संपूर्ण परिस्थिती जर पाहिली तर जशी बाहेर यंत्रणा सज्ज असते, विसर्जन मिरवणुकीसाठी पुरेसा कडक असा बंदोबस्त असतो, वेगवेगळ्या प्रकारच्या यंत्रणा सज्ज झालेल्या असतात, तसंच समुद्रावर सुद्धा विसर्जनावेळी यंत्रणा सज्ज झालेल्या असतात आहे आणि हाय टाईडमुळे आता हे विसर्जन जे आहे ते लांबणीवरती पडल्याचं पाहायला मिळतं आहे। जो तराफा गुजरातवरून खास लालबागच्या राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने यंदा बनवलेला होता, त्या तराफ्यावरती मूर्ती चढवण्यास अडचणी येत होत्या आणि पाण्याची पातळी वाढल्यामुळं ही मूर्ती जी आहे ती चढवता आलेली नव्हती। मात्र आता आपण पाहतोय पाणी जे आहे ते आता वाढलेलं आहे आणि त्यामुळे पाणी आता उतरण्याची वाट लालबागच्या राजा मंडळाचे कार्यकर्ते बघतायत। जेव्हा हे पाणी उतरलं जाईल तेव्हा ही मूर्ती जी आहे ती पुन्हा एकदा तराफ्यावरती चढवली जाईल आणि त्यानंतर हे विसर्जन जे आहे ते खोल समुद्रामध्ये केलं जाईल, अशी देखील माहिती सध्या तरी मिळते आहे। मात्र आता जी माहिती मिळते आहे किंवा जे मुंबई महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागानं माहिती दिली त्यानुसार हाय टाईडची वेळ 11:40 पुन्हा एकदा 4.42 मीटरच्या लाटा ज्या आहेत ते मुंबईच्या समुद्रामध्ये पाहायला मिळणार आहेत आणि त्यामुळे हाय टाईडची वेळ आता 11:30 वाजता पुन्हा एकदा वाढणार असल्याची माहिती सुद्धा मिळते आहे। लाटांची संख्या सुद्धा तितक्या प्रमाणामध्ये वाढू शकते, त्यामुळे पुढचा तासाभर तरी हाय टाईड जे आहे ते कमी होणार नाहीये किंवा कधीपर्यंत ते कमी होते हे पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे। मात्र आता आपण पाहतोय की कमरेभर पाण्यामध्ये लालबागच्या राजाची मूर्ती जिथे अडकल्याचं पाहायला मिळतंय, त्याच्या अगदी बाजूला आपण पाहतोय की असंख्य मच्छीमार बांधव, त्याचबरोबर लालबागच्या राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे जे काही कार्यकर्ते आहेत ते या मूर्तीच्या परिसरामध्ये आहेत आणि पाण्याची पातळी जेव्हा कमी होईल तेव्हा हे विसर्जन खोल समुद्रामध्ये जाऊन करू अशा पद्धतीचे सुद्धा मंडळाच्या वतीनं सांगण्यात आलेलं आहे। मात्र आपण पाहतोय की गुजरातवरून जो तराफा या विसर्जनासाठी पहिल्यांदा यावर्षी बनवण्यात आलेला होता किंवा त्याच्यामध्ये ज्या काही अत्याधुनिक गोष्टी होत्या त्याचं जे काही वर्णन मागच्या काही दिवसापासून केलं जात होतं, त्या तराफ्यातून कशा पद्धतीने विसर्जन होतं हे बघण्यासाठी खरं तर गणेश भक्तांनी गर्दी केलेली होती आणि उत्सुकता होती की काय वेगळं पण विसर्जनाचं पाहायला मिळणार। कारण जो तराफा डिझाईन करण्यात आलेला आहे तो दरवर्षी वापरला जाणाऱ्या तराफ्यापेक्षा
तिप्पट आकाराचा जास्त आहे आणि त्यामुळे त्याला असणारे जे काही स्प्रिंकलर म्हणजे विसर्जन करतेवेळी बाप्पाच्या मूर्तीवरती पाणी शिंपडण्याची एक प्रथा परंपरा असते आणि त्यामुळे त्या अडचणीच्या तराफ्याच्या वेळेला सोडवावं लागू नये म्हणून जे काय आहे ते आपण पाहतो की या तराफ्याचा कशा पद्धतीनं वापर जो आहे तो केला जाईल हे आपण पाहतो आहोत। मात्र तराफ्याची सगळी ही यंत्रणा जी आहे ती सुसज्ज पद्धतीने करण्यात आलेली आहे। मात्र यंदा जे काही विसर्जन आहे ते काही तांत्रिक गोष्टीमुळे लांबणीवरती पडल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे। तराफ्याची सजावट जी आहे ती सुद्धा करण्यात आलेली होती आणि हार फुलांनी तो तराफा सजवण्यात आलेला होता। जवळपास 8 वाजता लालबागच्या राजाची मूर्ती गिरगाव चौपाटीवरती दाखल झाली आणि त्यानंतर लालबागच्या राजाची मूर्ती तराफ्यावरती चढवण्याचे बरेचसे प्रयत्न करण्यात आले। जवळपास 2 तास यासाठी मंडळाचे सगळे कार्यकर्ते पदाधिकारी झटत होते। मात्र पाण्याची पातळी ही हळूहळू वाढत गेली आणि त्यामुळे मूर्ती तराफ्यावरती चढवण्यामध्ये असंख्य अडचणी आल्या आणि त्यामुळेच आता पाण्याची पातळी वाढलेली पाहता ही मूर्ती जी आहे ती कमरेभर पाण्यामध्ये तशीच ठेवण्यात आलेली आहे। जेव्हा पाण्याची पातळी कमी होईल, लो टाईडची वेळ होईल तेव्हा खरं तर आता मूर्ती विसर्जनासाठी पुन्हा एकदा तराफ्यामध्ये ठेवली जाईल आणि त्यानंतर खोल समुद्रामध्ये नेऊन हे विसर्जन जे आहे ते केलं जाईल। सध्या जिथे मूर्ती आहे ती तशीच न ठेवता पुढे खोल समुद्रामध्ये विसर्जन करण्याची लालबागच्या राजाची एक वेगळी परंपरा आहे, इतिहास आहे। कारण बरेचसे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ जे आहेत ते अगदी चौपाटीपासून काही पुढे अंतरावरती गेल्यानंतर मूर्त्या विसर्जित करतात। मात्र लालबागच्या राजाला त्या तराफ्यावरती ठेवून कित्येक नॉटिकल मैल आतमध्ये नेलं जातं आणि तिथे लालबागच्या राजाचं विसर्जन केलं जातं। त्यासाठी काही मोजके ठराविक मंडळाचे जे काही कार्यकर्ते आहेत, पदाधिकारी आहेत ते स्वतः जातीनं त्या तराफ्यावरती हजर असतात आणि अगदी चांगल्या पद्धतीनं कसं विसर्जन होईल याकडे मंडळाचं भार असतो। मात्र यंदा आपण पाहतोय हे विसर्जन काही तांत्रिक कारणामुळे रखडलं गेलेलं आहे, काही नैसर्गिक कारणं सुद्धा त्याला जबाबदार आहेत। ती म्हणजे जे हाय टाईड आहे ती हाय टाईड सकाळच्या वेळेला जेव्हा आली तेव्हा पाण्याची पातळी अचानक वाढल्यामुळे खरं तर बाप्पाच्या मूर्तीला तराफ्यामध्ये हलवणं अत्यंत कठीण झालं आणि त्यामुळे बरीच मेहनत घेतल्यानंतर सुद्धा लालबागच्या राजाला तराफ्यामध्ये शिफ्ट करता आलं नाही आणि म्हणून आपण पाहतो की आता प्रतीक्षा आहे ती म्हणजे लो टाईडची। जेव्हा हे पाणी कमी होईल किंवा पाण्याची पातळी जेव्हा कमी होईल तेव्हा मूर्तीला पुन्हा एकदा त्या तराफ्यामध्ये शिफ्ट केलं जाईल, स्थलांतरित केलं जाईल आणि मूर्ती जी आहे ती पुन्हा दरवर्षीप्रमाणे आतमध्ये नेऊन खोल समुद्रामध्ये विसर्जित केली जाईल असं सध्या तरी लालबागच्या राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने स्पष्ट करण्यात आलेलं आहे। मात्र मी